नमस्कार दोस्तांनो. आज आपण एक अतिशय संवेदनशील पण महत्त्वाच्या प्रश्नावर बोलणार आहोत. जय भीम म्हटल्यावर एखाद्या व्यक्तीची जात ठरते का? खूप लोकांचा असा गैरसमज आहे की जय भीम म्हणणारा अमुकच जातीचा असतो. पण खरंच कायदेशीर, सामाजिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून सत्य काय आहे? आजच्या व्हिडिओत आपण हे पूर्णपणे स्पष्ट करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जय भीम म्हणजे नेमकं काय? सर्वप्रथम आपण समजून घेतलं पाहिजे की जय भीम हा शब्द कुणाच्या जातीचा नाही. जय भीम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना दिलेले जयघोष आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारतीय संविधानाचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचे समर्थक म्हणजेच जय भीम. जय भीम बरोबर विचार अधिक संविधान अधिक मानवाधिकार. लोकांमध्ये असलेला मोठा गैरसमज. समाजात एक मोठा गैरसमज पसरला आहे, तो म्हणजे जय भीम म्हणतो म्हणजेच तो अमुक जातीचा. मित्रांनो, हा विचार चुकीचा आहे आणि धोकादायक सुद्धा आहे. कारण जात ही जन्मावर आधारित असते, पण विचार हे निवडीवर आधारित असतात. कोणतीही व्यक्ती बाबासाहेबांची विचार स्वीकारू शकते, मग ती कोणत्याही जातीची असो. संविधान काय सांगतं? आता कायदेशीर दृष्टिकोनातून पाहूया. भारतीय संविधान कलम 14, 15, 16 त्यामध्ये कलम 14 सर्व नागरिकांना समानता म्हणजे कायद्यासमोर सर्व समान. कलम 15 जात, धर्म, लिंग या कारणावरून भेदभाव नाही. कलम 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे बोलण्याचा अधिकार. जय भीम म्हणजे हा अभिव्यक्तीचा हक्क आहे. कुणालाही त्यामुळे जातीत बांधता येत नाही. कुणालाही लेबल लावणे हे संविधानाच्या विरुद्ध आहे. बाबासाहेब स्वतः काय म्हणालेले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं होतं, मी ज्या समाजासाठी रडलो तो फक्त एक जातीसाठी नाही, तो संपूर्ण मानवजातीसाठी आहे. त्यांचे विचार, शिक्षण घ्या, संघटित व्हा, संघर्ष करा हे शब्द सगळ्या समाजासाठी होते. म्हणूनच जय भीम हा फक्त एक समाजाचा नारा नाही, तो अन्यायाविरुद्धचा आवाज आहे. जय भीम आणि सामाजिक वास्तव. आज भारतात अनेक लोक, विद्यार्थी, वकील, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते हे सर्व जय भीम म्हणतात. का? कारण त्यांना संविधानावर विश्वास आहे, त्यांना समानतेवर विश्वास आहे, त्यांना अन्याय सहन होत नाही. म्हणून जय भीम अन्यायाविरुद्ध उभं राहणे. चुकीचा अर्थ लावल्याचे परिणाम: जय भीमला जाती अडकवणे, समाजात फूट पाडणे, द्वेष वाढवणे, संविधानिक मूल्यांचा धोका निर्माण करणे. म्हणून प्रत्येकाने हे लक्षात ठेवावे, विचारांना जात नसते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली असेल, जय भीम म्हणजे जात हे चुकीचं आहे, जय भीम म्हणजे विचार हे बरोबर आहे. आपण सगळे भारतीय आहोत आणि संविधान हे आपल्या सर्वोच्च मार्गदर्शक आहे. जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. जय संविधान, जय भारत.